ज्या व्यक्तीनं जातीसाठी मराठा समाजासाठी जीवाचं रान केलं, संसारावरती तुळशीपत्र ठेवले, अहोरात्र प्रयत्न केले, लढा उभा केला. माझे मुलं बाळ कलेक्टर झाले पाहिजेत, IAS ऑफिसर होऊन मोठ्या मोठ्या पदावर बसले पाहिजेत, क्लासहून अधिकारी झाले पाहिजेत आणि माझ्या डोळ्यांनी ते मला बघायचंय, हे स्वप्न घेऊन आरक्षणाचा लढा उभा केला. आरक्षणाची गरज आहे म्हणून त्यांनी आंदोलन उभे केले, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटलांनी एवढे आंदोलन केले, स्वतःचं शरीर प्रकृती खालावली, डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला. परंतु मी जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण करत नाही, माझ्या जातीला मोठं करत नाही, आरक्षण मिळवून देत नाही, तोपर्यंत माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तरी मी थांबणार नाही, असा संकल्प करून घराच्या बाहेर पडले. आणि आज संपूर्ण महाराष्ट्र आणि सरकार देखील हातभार केलं आणि आरक्षण काही ना काही हे हाती घेऊन आले. परंतु यामध्ये अनेकांनी शंका कुशंका उपस्थित केल्या. हा झाला आरक्षणाचा मुद्दा. परंतु संपूर्ण मराठा बांधवांनी जरांगे पाटलांना सपोर्ट देखील केला. एका एका शब्दावरती जे सांगतील पाटील तसं करत देखील गेले. परंतु त्याच मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आताच्या क्षणाची अत्यंत धक्कादायक बातमी सध्या समोर येते आणि मराठा बांधवांसाठी हा सर्वात मोठा झटका आहे. कारण ज्यांना ते मानतात त्यांच्याबाबत अशी बातमी समोर येणं म्हणजे त्यांच्या हृदयाला धक्का बसणंच आहे. मनोज जरांगे पाटील यांना काही दिवसापूर्वी धमकी जी दिली होती आणि जे प्रकरण जे जरांगे पाटलांनी मीडियावर येऊन देखील सांगितलं होतं की मला गोळ्या घालण्यासाठी षडयंत्र केलं जाते, या संपूर्ण घडामोडी घडत गेल्या होत्या. त्यामध्ये अनेक नावं देखील पुढे आले होते. परंतु आता जी बातमी समोर येते ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत अत्यंत धक्कादायक आहे. कारण अगोदर गंगाधर काळकुटे जे की मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत, त्यांनी सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकला. तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना धमकीचे कॉल येत आहेत, ते रेकॉर्डिंग देखील आम्ही केलेली. परंतु त्यांच्या जीवाला धोका किंवा त्यांना जीवे मारण्यापर्यंत इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना 5 कोटी मराठा बांधव पाठीमागे टाकावे लागतील. कारण मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर 5 कोटी मराठा बांधून त्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यांच्या केसाला धक्का लावू शकत नाहीत. जे शिवीगाळ करतात, जे धमक्या देतात, त्यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी असं गंगाधर काळकुटे यांनी व्हिडिओ टाकला. त्यानंतर त्या व्हिडिओला प्रतिक्रिया देत मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय एकेकाळचे कार्यकर्ते ते म्हणजे अमोल खुनेंनी वारंवार आवाज उठवला. मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत नाही तेवढे खुलासे करत गेले, आरोप करत गेले, परंतु कोणीही दखल घ्यायला तयार नाही. का कशामुळं हा प्रश्न बाजूला राहिला. कोपर्डीचं प्रकरण अमोल खुने सतत काढतात. मनोज जरांगे पाटील, गंगाधर काळकुटे, संपूर्ण त्यांची जी टीम आहे यांच्यावर खालच्या भाषेमध्ये येऊन टीका देखील करतात. तरीही त्यांच्या त्या अमोल खुनेंच्या स्टेटमेंटला कोणी प्रतिक्रिया देत नाही. यावर देखील अनेक वेळा प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु आताच्या घडीला काळकुटे यांनी जेव्हा व्हिडिओ टाकला त्यावेळेला अमोल खुने यांनी पुन्हा एक प्रतिक्रिया दिली आणि तीही ताबडतोब. अमोल खुनेंनी प्रतिक्रिया देत असताना पुन्हा एकदा भयानक असा धक्कादायक खुलासा केला. गंगाधर काळकुटे, मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमवरती धक्कादायक खुलासा केला. आणि अमोल खुने यांनी स्टेटमेंट जे दिलं व्हिडिओमध्ये ते स्टेटमेंट विचार करायला भाग पाडतं आणि मराठा बांधवांना हृदयद्रावक आहे. अमोल खुनेंनी एकदम टोकाचे शब्द वापरले. ते म्हणजे मनोज जरांगे पाटील म्हणजेच अमोल खुनेच्या भाषेत जरांगे आणि काळकुटे या दोघांना त्यांना शिवी देखील दिली. त्यांनी अमोल खुनेंनी शिवीचा देखील उच्चार केला आणि त्यांना साडी नेसायला घालायला मी लावणार, मी शांत बसणार नाही, अनेक स्टेटमेंट दिले. समाजाची फसवणूक केली, समाजाची दिशाभूल केली, त्यांना फसवून अनेक टेंडर मिळवले. 1300 कोटीचं टेंडर मिळवलं. गंगाधर काळकुटे, तुम्ही आम्हाला शस्त्र उचलायला सांगू नका, आम्ही सर्व करून बसलोय, तुम्ही समाजासाठी काय केलं, अनेक प्रश्न उपस्थित केले अमोल खुने यांनी त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये. गंगाधर काळकुटे यांचा व्हिडिओ आला आणि अमोल खुनेंनी त्यांची प्रतिक्रिया ताबडतोब प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील यांना नेमकी धमकीची धमकीचा कॉल आता कोणी केला यावर खुलासा लवकरच होईल आणि नेमकं प्रकरण यामध्ये अजून काय उघड पडतं यावर देखील लवकरच आपण व्हिडिओ घेऊन येऊ. सध्या अमोल खुने, गंगाधर काळकुटे, जरांगे पाटील यांच्याबाबत जे आरोप प्रत्यारोप चालू आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या MMG न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटेला प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ज्या व्यक्तीनं जातीसाठी मराठा समाजासाठी जीवाचं रान केलं, संसारावरती तुळशीपत्र ठेवले, अहोरात्र प्रयत्न केले, लढा उभा केला, माझे मुलं बाळ कलेक्टर झाले पाहिजेत,
आय एस ऑफिसर होऊन